गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीघप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही। वंदू चरणरज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करूनिया। अमुपहे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा। वंदू चरणरज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करूनिया। अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाचा। वंदू चरणरज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करूनिया। जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्धपंत। वंदू चरणरज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करूनिया। तुका म्हणे घालू जीवपणा चिरा अन जाऊ त्या माहेरा निजाचिया। वंदू चरणरज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करूनिया। श्रोते हो, चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा सर्वांना माहीत असलेला असा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी माणसाच्या जन्माला आल्यानंतर किंवा मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर किंवा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर काय करायला पाहिजे, कोणत्या मार्गाने जायला पाहिजे आणि कुठं पोचायला पाहिजे आणि तिथं कसं पोचायला पाहिजे हे सगळं उलगडून सांगणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। आता आपल्याला माहित आहे जगामध्ये 3 दुर्लभ गोष्टी आहेत, एक मी सांगणार आहे। त्याच्यामधली पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्य जन्म प्राप्त होणं। आपल्याला माहित आहे 84 लक्ष योनीमध्ये, त्यामध्ये पण परत एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घेतल्यानंतर एक योनी संपते, मग पुढं दुसरी योनी चालू होते, पुन्हा त्यामध्ये कोटी वेळा जन्म, असं करत 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण केल्यानंतर एकदा माणसाचा जन्म प्राप्त होतो। आता हा माणसाचा जन्म कधी प्राप्त होतो तर ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस माणसाचा जन्म प्राप्त होतो। म्हणजे पापाची जर पाप जास्त असेल, पापाची अधिकता असेल तर पापी योनीमध्ये, हीन योनीमध्ये जन्म होतो। पुण्य जास्त असेल, चांगल्या योनीमध्ये जन्म होईल। आणि पुण्य आणि पाप जर समसमान असेल तर माणसाचा जन्म प्राप्त होतो आणि तो जगातला सगळ्यात
दुर्लभ असा, म्हणजे ती जगातली सगळ्यात दुर्लभ अशी गोष्ट आहे, मनुष्य जन्म प्राप्त होणं. आता माणसाचा जन्म कसा होतो, आपल्या या शरीराचा जन्म कसा होतो ते आपल्याला माहित आहे. गर्भामध्ये गर्भ तयार व्हायला सुरुवात होते आणि आई जी खात असते, अन्न पाणी पित असते, जे खात असते ते घटक, त्या गर्भातलं जे शरीर आहे, गर्भातला जो देह आहे, त्याची वाढ होण्यासाठी ते घटक सगळे, नाळ जोडलेली असते बिंबीला आणि त्या नाळेतून ते सगळे घटक पोचत असतात. आता त्या गर्भामध्ये कुठंही प्रकाश नाही, कुठंही हवा नाही, शुद्ध पाणी नाही, मलमूत्राच्या घाणीमध्ये तो देह वाढत असतो. त्या कोंडलेल्या अवस्थेमध्ये तो गर्भ प्रार्थना करत असतो, त्या परमचैतन्याकडं, परमात्म्याकडं सतत प्रार्थना करत असतो की देवा, या जेलमधून, या घाणीतून मला लवकरात लवकर सोडव. इथून जर तू मला सोडवलंस तर मी तुझी भक्ती करीन, तुझी आठवण काढीन, तुझं नामस्मरण करीन आणि तुला प्राप्त करून घेईन. अशी प्रार्थना, असं वचन तो जीव गर्भामध्ये असताना देत असतो. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात आणि मातेला प्रसूती कळा लागतात आणि त्या गर्भाचा जन्म होतो. गर्भाचा जन्म झाल्याबरोबर ते लहान मूल आहे, लहान बाळ आहे, ते टाहो फोडतं, कोहम, रडायला सुरुवात करतं आणि तो आवाज कोहम कोहम असा असतो. कोहम म्हणजे मी कोण, मी कोण. आता हा आध्यात्मिक प्रश्न आहे, कारण गर्भामध्ये जीव असताना त्याला कुठलंही जगाचं काही त्याला घेणं देणं नव्हतं, जगाच्या प्रश्नाची त्याला काही माहिती सुद्धा नव्हती. ते पहिल्यांदा तो गर्भ जगात कधी आला, जन्म झाल्यानंतर तो पहिल्यांदा जगात आला आणि जगात आल्या आल्या हे जग पहिल्या त्यानं पहिला प्रश्न कोणता विचारला, कोहम, मी कोण. त्यामुळे तो काही सांसारिक प्रश्न नाही, हा आध्यात्मिक प्रश्न आहे. पण तिथं जीव जन्माला येत असताना त्याच्या आजूबाजूला जे जमा झालेले लोक असतात ते सांसारिक लोक असतात. म्हणजे आजी, आजोबा, आत्या, मामा, मामी, लांबचं मेहुणं, मावश्या सगळी गोळा झालेली असतात दवाखान्यात बाळाचा जन्म व्हायच्या वेळेस. आणि कोहम कोहम टावो फोडला की ही सगळी गोळा झालेली लोक उत्तर काय देतात त्या जीवाला. आता ही सगळी सांसारिक लोक, मी कोण म्हणजे तो जीव कोण, जीव काय विचारतो, मी कोण, मी कोण या प्रश्नाचं ही सांसारिक लोक उत्तर काय देतात, तू माझा बाबल्या, तू माझा सोन्या, तू माझा नातू, तू माझं छकुला, तू माझा पिल्लू, ही अशी उत्तरं सांसारिक लोक द्यायला सुरुवात करतात. लाड करत करत अनेक नावं त्या जीवाला ठेवली जातात आणि मग तो जीव कोहम कोहम या प्रश्नाचं उत्तर त्याला वाटतं, मी कोणाचं तरी पिल्लू आहे, मी कोणाचं तरी बाबले आहे, मी कोणाचा तरी नातू आहे, मी कोणाचा तरी पुत्र आहे, असं त्या जीवाला वाटायला सुरुवात. आणि मग तो आध्यात्मिक प्रश्न हळूहळू बाजूला पडतो. कोहम, मी कोण हा आध्यात्मिक प्रश्न होता, त्याचं आध्यात्मिक उत्तर अपेक्षित होतं. आणि मग त्या आध्यात्मिक उत्तर शोधण्याचा जो प्रवास आहे तो हळूहळू बाजूला होतो आणि इकडं सांसारिक प्रवास चालू होतो. आणि मी पुढं संसाराचे मार्ग ठरलेले असतात. संसारामध्ये जगायचं कसं, प्रपंचामध्ये जगायचं कसं, या जगामध्ये कसं वर्तन असावं, हे मार्ग जगाचे ठरलेले असतात. मग लहानपणीच त्याचे आई वडील ठरवतात, आपला पोरगा इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, वकील होणार, अजून काय काय होणार, शेतकरी होणार. हे सगळं लहानपणापासून ठरलेलं असतं आईवडिलांचं. मग जसं ठरलेलं आहे इंजिनियर व्हायचं आहे तर मग गणितामध्ये चांगली मार्क पडली पाहिजेत असं ठरलेलं असतंय. मग क्लास लावा, अकॅडमी लावा, CETची परीक्षा द्या, त्यात चांगले मार्क पाडा, JEE द्या, मग IIT मध्ये प्रवेश मिळेल. असं करत करत चांगली तयारी करून घेतली जाते. 10वीमध्ये मग ॲव्हरेज मार्क पडतात, मग पैसे भरून अकॅडमीला. 12वीमध्ये मग CETमध्ये, JEE मध्ये मार्क पडत नाहीत, मग पैसे भरून इंजिनिअरिंगला, किंवा नीटमध्ये मार्क पडले तर पैसे भरून मेडिकलला. असं करत करत शिक्षण पूर्ण होतं, मग नोकरी, मग सेटल,
मग फ्लॅट, गाडी, बंगला काय असेल ते, मग सेविंग्स, असं करत 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 7-8 पिढ्यांचं तरी ती व्यक्ती साठवून ठेवते, 7-8 पिढ्यांची सोय करून ठेवते आणि शेवटी मग हार, फोटोला हार. हा आपला सांसारिक प्रवास आहे. कै शब्द नावापुढे लागतो. हा शेवटचा टप्पा आपल्या प्रवासाचा. हा सांसारिक प्रवास आहे. मग जीवाला कोहम या प्रश्नाचं उत्तर माझा छकुला, माझा बबल्या, माझा बाप, माझा मुलगा, माझा काका, माझा मामा असं मिळाल्यामुळं तो जीव स्वतःला तेच समजायला सुरुवात करतो की मी कुणाच तरी मामा आहे, मी कुणाच तरी दादा आहे, मी कुणाच तरी काका आहे, मी कुणाच तरी भाऊ आहे, मी कुणाचं तरी नवरा आहे, मी कुणाचं तरी वडील आहे, मी कुणाच तरी आजोबा आहे, असं करत करत शेवटी हा प्रापंचिक प्रवास आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे तो प्रापंचिक प्रवास नाही. कोहम या प्रश्नाचं आध्यात्मिक उत्तर जर शोधायचं असेल तर त्यांच्यासाठी हा अभंग मार्गदर्शक आहे. कोहम या प्रश्नाचं उत्तर काय? कोहम, मी कोण? मी हा देह नाही किंवा या देह संबंधानं असणारा पसारा हा माझा नाही. हा पसारा प्रापंचिक आहे, हा देह प्रापंचिक आहे, मायेनं निर्माण केलेला आहे. आणि या मायेशी संबंधित असलेला जो आजूबाजूचा जो पसारा दिसतो, जगाचा पसारा, जगत पसारा, हा मायेनं निर्माण केलेला आहे. या देहाला मी कोहम म्हणजे हा देह मी मांडलेला आहे आणि या देह संबंधित असलेला जगत पसारा त्याला मी माझा म्हणलेला आहे. हे कशामुळं? मायेमुळं म्हणलेलं आहे. प्रापंचिक उत्तर मी कोण या प्रश्नाला मिळाल्यामुळं या जगत पसाऱ्याला मी माझं म्हटलेलं आहे. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर मी देह नाही आणि हा जगत पसारा, देह संबंधी असलेला जगत पसारा हा माझा नाही. पण हे कळणार कसं? याची अनुभूती येणार कशी? याचा अनुभव येणार कसा? याची प्रचिती येणार कशी? हा महत्वाचा प्रश्न आहे. मग कोहम या प्रश्नाचं आध्यात्मिक उत्तर हवा असेल तर त्यासाठी संत पाहिजे, संतांचं मार्गदर्शन पाहिजे. कारण कोहम या प्रश्नाचं खरं उत्तर, आध्यात्मिक उत्तर शोधलं कुणी? संतांनी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, अशा महान संतांनी, देशामध्ये अनेक असे संत होऊन गेले, त्यांनी मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधलं. मग त्यांनी कसं उत्तर शोधलं? कोणत्या मार्गानं ते गेले? कसं त्यांना उत्तर सापडलं? त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल तर आपल्याला कोहम या प्रश्नाचं आध्यात्मिक उत्तर सापडेल, त्याची अनुभूती आपल्याला येईल. आता संतांनी सांगितलं कोहम, मी कोण? मी म्हणजे आत्मा, असं संतांनी सांगितलं. आता तुम्ही एकदाशी म्हणून बघा. मी पण म्हणतो मी आत्मा आहे. तुम्हीही तसं म्हणून बघा की मी आत्मा आहे. असं म्हणल्यानं मी आत्मा आहे या गोष्टीची अनुभूती येत नाही, या गोष्टीची प्रचिती होत नाही. म्हणजे फक्त तोंडानं बोलून त्याचा उपयोग होत नाही. संत ज्या मार्गाने गेले, संतांनी जे साधन केलं, संतांनी जो त्याग केला, तपश्चर्या केली, त्या मार्गानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण त्या मार्गानं गेलो तर आपण संत जिथं पोचले, संतांना जशी अनुभूती मिळाली की मी सोहम आहे, मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे चैतन्य आहे, याची संतांना जशी अनुभूती मिळाली तशी अनुभूती आपल्यालाही मिळेल. फक्त त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. त्यासाठी हा अभंग महत्वाचा आहे. या कोहम प्रश्नाचं उत्तर आपल्यालाही मिळावं, कोहम या प्रश्नाचं उत्तर आपण शोधावं, हा भाव हृदयामध्ये उत्पन्न होणं, यालाच मुमुक्षु भाव म्हणायचं, यालाच भक्ती भाव हृदयामध्ये निर्माण होणं असं म्हणायचं. आणि जगातली दुसरी दुर्लभ गोष्ट ती म्हणजे मुमुक्षु भाव उत्पन्न होणं. भक्तीचा भाव, भक्ती करण्याचा भाव हृदयामध्ये उत्पन्न होणं ही जगातली दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. आणि ही गोष्ट प्राप्त कधी होते? मुमुक्षु भाव हृदयामध्ये उत्पन्न कधी होतो? त्यासाठी संतांचं साहित्य वाचावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्यावर चिंतन करावं लागतं. मग समजतं की संतांना हे उत्तर सापडलेलं आहे, त्यासाठी संतांनी असं केलेलं आहे, आपणही ते करावं. हे हृदयामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. कारण कुणीही असं शोधात पडणार नाही, कुणीही संतांच्या मार्गानं चालायला सुरुवात करणार नाही.
त्यासाठी मुमुक्षु भाव उत्पन्न झाला पाहिजे, भक्तीचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. मग त्यासाठीच कीर्तन आहेत, त्यासाठी प्रवचन आहेत, त्यासाठी पारायण आहेत, त्यासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन आहे, त्यासाठी गाथेचं वाचन आहे, त्यासाठी संतांचं साहित्य अभ्यासायचं आहे, त्यासाठी ज्ञानेश्वरी अभ्यासायचे, की आपल्याला समजलं पाहिजे संत नेमके कोणत्या मार्गाने गेले. संत त्या निजांच्या माहेराला संत पोचलेले आहेत, ते कसे पोचले हे कळण्यासाठी संत साहित्य आहे. मग ते वाचलं तर आपल्या हृदयामध्ये जिज्ञासा उत्पन्न होईल की कसे संत पोचले, आणि ती जिज्ञासा उत्पन्न होणं म्हणजेच मुमुक्षु भाव हृदयामध्ये उत्पन्न होणं. आणि तो मुमुक्षु भाव उत्पन्न झाला तर आपण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गावर चालायला सुरुवात करू शकतो. मग त्यासाठी आधी मुमुक्षु भाव उत्पन्न झाला पाहिजे, आणि मग तिथून पुढे या अभंगाला सुरुवात होते. ज्यावेळेस मुमुक्षु भाव उत्पन्न होतो की ज्यांना मला उत्तर मिळवायचं आहे, कोहम या प्रश्नाचं उत्तर मला शोधून काढायचं आहे, त्याची मला अनुभूती घ्यायची आहे, प्रचिती घ्यायची आहे, संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे, ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जायचं आहे, असं ज्यावेळेस हृदयामध्ये उत्पन्न होतं तिथून पुढं हा अभंग चालू होतो. मग जगद्गुरु तुकोबाराय अशा मुमुक्षु व्यक्तींना हाका मारून बोलवतायत की चला आपणही जाऊ, ज्या मार्गाने संत पुढे गेले त्या मार्गाने आपण जाऊ. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. जे पुढं गेलेले आहेत, आता पुढं कोण गेलेत? संत पुढे गेलेले आहेत, त्यांचा माग घेत घेत आपण जाऊ. माग घेणं म्हणजे काय? म्हणजे ते संत पुढं चालतायत ते आपल्याला दिसत नाही, ते पोचलेले आहेत, पण ते ज्या मार्गाने त्या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांचा माग घेत घेत आपण जाऊ. माग घेत असताना पुढे गेलेली व्यक्ती आपल्याला दृष्टीच पडत नाही. ज्यावेळेस दृष्टीस एखादी व्यक्ती पडत नसेल आणि त्या मार्गाने आपल्याला जायचं असेल तर त्याला माग घेणं असं म्हणतात. मुंग्या सुद्धा बघा, एक मुंगी पुढे गेलेली असली तर मागची मुंगी तिचा माग घेत घेत पुढे जाते. तसंच आपल्याला संतांचा माग घेत घेत पुढे जायचं आहे. संत कुठं पोचले? संत चैतन्य स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, परम चैतन्यामध्ये ते विलीन झालेले आहेत, ते निजांच्या माहेराला पोचलेले आहेत, ते त्या दिव्य लोकामध्ये पोचलेले आहेत. तिथं आपल्याला पोचायचं आहे. मग त्यांचा माग घेत घेत आपण जाऊ. चला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आणि हा शोध चालू होण्यासाठी मुमुक्षु भाव उत्पन्न झाला पाहिजे, जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. त्यासाठी संत साहित्य आहे. जिज्ञासा उत्पन्न होण्यासाठी संत साहित्य आहे. त्यासाठी संत साहित्य आधी वाचलं पाहिजे, तर आपल्याला समजेल की संत कुठं गेलेले आहेत आणि आपणही त्या मार्गाने जावं अशी जिज्ञासा उत्पन्न होईल संत साहित्य वाचल्यानंतर. आणि मग हा प्रवास चालू होईल. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आणि मग जाता जाता आपण काय करू? वंदू चरण रज सेवू उष्टावळी. संत ज्या मार्गाने गेलेले आहेत त्यांच्या मार्गावरची जी त्यांच्या पायाला लागलेली, चरणाला लागलेली जी धूळ आहे त्या धुळीला आपण वंदन करू. आता ती काय आता आपल्याला दिसणार नाही, म्हणजे त्यांना शरण जाऊ, त्या संतांना शरण जाऊ, असा इथं त्याचा भाव आहे. वंदू चरण रज म्हणजे त्यांना पूर्णपणे शरण आपण जाऊ. ते ज्या मार्गाने गेलेले आहेत त्यांनी जे साधन स्वीकारलं होतं, त्यांनी जे साधन केलेलं आहे ते साधन आपण करू, म्हणजे पूर्णपणे आपण शरणागती पत्करू असा त्याचा अर्थ आहे. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, उष्टावळीचं सेवन करू. आता संतांची उष्टावळी म्हणजे त्यांचं साहित्य. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची उष्टावळी म्हणजे त्यांचा हरिपाठ, त्यांची ज्ञानेश्वरी, त्यांचा अमृतानुभव. जगद्गुरु तुकोबारायांची उष्टावळी म्हणजे त्यांची तुकाराम महाराजांची गाथा. नामदेव महाराजांची उष्टावळी म्हणजे त्यांची गाथा. एकनाथ महाराजांची उष्टावळी म्हणजे एकनाथी भागवत, त्यांची अभंग गाथा. तर हे संतांचं उच्चिष्ट आहे, त्यांची उष्टावळी आहे, त्याचं आपण सेवन करू. आणि ती उष्टावळी सेवन केल्यामुळं काय होईल? पूर्वकर्मा होळी करून या. त्यांचं साहित्य वाचलं
त्यांनी जे साधन स्वीकारलं ते साधन जर आपण केलं आणि त्यांचं साहित्याचं चिंतन केलं आणि त्यांचं साधन केलं तर आपली जी पूर्वकर्म आहेत, आपण जन्माला येताना आपल्याबरोबर जे संचिताचं गाठोडं डोक्यावर आपल्या ठेवलेलं आहे कर्माचं, संचित कर्माचं, त्या गाठोड्याचा नाश करण्याचं सामर्थ्य संतांच्या त्या साधनामध्ये आहे, संतांच्या साहित्यामध्ये आहे. म्हणून संतांना पूर्णपणे शरण जाऊ, त्यांच्या उष्टावळीचं म्हणजे साहित्याचं सेवन करू, त्यांच्या विचारावर चालू, म्हणजे पूर्वकर्माचं जे संचित आहे, पूर्वकर्म आहेत ती पूर्णपणे जळून खाक होते. आणि मग एकदा पूर्वकर्म जळून खाक झाली की मग पुढचा प्रवास जास्त अवघड नाही. आपल्याला जास्त करून मागचीच कर्म जास्त भोगावी लागतात आणि या जन्मातली कर्म पुन्हा डोक्यावर गाठोडं बांधून दिली जातात पुढच्या जन्मात भोगायला. मागचं जर कर्म, मागची जर सगळी संचित कर्म आहेत ती जर नष्ट झाली तर पुढचा प्रवास अतिशय आपला सोपा होणार आहे. वंदू चरण रज सेवुष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया अमूप हे गाठी बांधू भांडवल. आणि मग या मार्गावर जात असताना कशाचं भांडवल आपल्या जवळ पाहिजे? आपण भांडवल आपलं एकच असते. सांसारिक लोकांचं भांडवल म्हणजे पैसा. पैसा साठवायचा, साठवून इतका साठवायचा की तो शेवटी कामाला तर अजिबात येतच नाही. तो मागच्या पिढ्यांच्याच कामाला जास्त येतो. साठवायचा कशासाठी हाही प्रश्न आहे. किती साठवायचा त्यालाही मर्यादा पाहिजे. उपभोग घेतला पाहिजे महत्वाचा. उपभोगच घेत नाही, नुसतंच साठवून त्याचा काही फायदा नाही. उपभोग घेत साठवला ठीक आहे, तो आपल्या उपयोगी पडत असेल तेवढा, जेवढा आपल्या उपयोगी पडणार आहे तेवढा साठवला ठीक आहे, पण नुसतंच साठवायच्या मागे लागलाय, उपभोग काहीच घेत नाही तर त्याचा फायदा नाही. हे संसारिक झालं. पण आध्यात्मिक प्रवास जर व्हायचा असेल तर कोणतं भांडवल जवळ पाहिजे? अमूप हे गाठी बांधू भांडवल. साधनाचं भांडवल. जे साधन संतांनी केलं ते साधन आपण करायचं आणि ते भांडवल जवळ पाहिजे तर पुढचा प्रवास होणार आहे. अमूप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. असं भांडवल गाठीशी बांधू की तो अनाथ विठ्ठल आपलासा झाला पाहिजे. आता याचे दोन प्रकाराने अर्थ आहेत. अनाथा विठ्ठल आम्हा जोगा, त्याचा दोन प्रकाराने मी अर्थ केलेला आहे. एक तर तो अनाथांसाठी सनात असा असलेला विठ्ठल, आपल्यासारख्या अनाथांसाठी जो विठ्ठल आहे तो आपण आपलासा करून घेऊ. किंवा दुसरा अर्थ असा आहे की आता बघा, भक्ताशिवाय देवाला करमत नाही. देव आपल्या लाडक्या भक्तांची वाट बघत असतो. देव आपल्या भक्तांची आठवण काढत असतो. म्हणजे भक्तांशिवाय तो विठ्ठल सुद्धा अनाथ आहे. भक्त भेटल्यानंतर त्याला सनात झाल्यासारखं वाटतं, म्हणजे भक्तांशिवाय विठ्ठल अनाथ आहे. मग ती भावना, तो भाव देवाच्या हृदयामध्ये, देवाकडं तो उत्पन्न व्हावा की हा माझा भक्त मला भेटावा, त्यानं माझी आठवण काढावी, माझ्याशिवाय त्या विठ्ठलाला अनाथ वाटावं, असा भाव, असं भांडवल तयार करू की माझ्याशिवाय विठ्ठलाला अनाथ वाटलं पाहिजे. हे भांडवल गाठीशी बांधू. असं भांडवल गाठीशी बांधू की माझ्याशिवाय विठ्ठलाला अनाथ वाटलं पाहिजे. मला विठ्ठलाशिवाय अनाथ वाटतंय ते ठीकच आहे, पण माझ्याशिवायही विठ्ठलाला अनाथ वाटलं पाहिजे, असा इथं भाव आहे. अमूप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे म्हणजे सगळे लाभ. आता यात संसारिक आध्यात्मिक अवघे म्हणजे त्यात सगळं चालतं. अवघे होती लाभ एकाया चिंतने. एकाच गोष्टीचं चिंतन केल्यानं सगळे लाभ होणार आहेत. मग त्याच गोष्टीचं चिंतन करू की ज्या गोष्टीचं चिंतन केल्यानंतर सगळे लाभ होतील, अशाच गोष्टीचं आपण चिंतन करू.
आता सांसारिक चिंतन, संसारातल्या गोष्टीचं चिंतन, सांसारिक गोष्टी मिळवण्यासाठी, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी वेगवेगळं चिंतन करावं लागतं, चिंता करावी लागते, चिंतन करावं लागतं. पण अशी एक गोष्ट आहे की त्या गोष्टीचं चिंतन केल्यानंतर सगळेच लाभ होतात, सांसारिकी होतात आणि आध्यात्मिकी होतात. ते चिंतन कोणतं? तर नाम संकीर्तने गोविंदाच्या, त्या गोविंदाच्या नामाचं चिंतन करू. म्हणजे गोविंद गोविंद म्हणू असं नाही, राम राम म्हणू, कृष्ण कृष्ण म्हणू, हरी हरी म्हणू, रामकृष्ण हरी म्हणू, विठ्ठल विठ्ठल म्हणू, पांडुरंग पांडुरंग म्हणू, असा त्याचा अर्थ नाही. त्याच्या नामाचं चिंतन. आता आपण ठेवलेलं नाव वेगळं. आपल्याला गोविंद गोविंद नाव माहीत आहे, आपल्याला विठ्ठल विठ्ठल माहीत आहे, आपल्याला राम राम माहीत आहे, आपल्याला कृष्ण कृष्ण माहीत आहे. पण ते नाम कोणतं? ते नाम गुरुनं दिलेलं नाम, सद्गुरूंनी दिलेलं नाम, ते प्रत्येकाला वेगळं आहे. ते कुणाला सांगितलं जात नाही, ते शिष्याला आणि गुरुला दोघांनाच माहीत. त्या नामाचं चिंतन करू. त्या नामाचं चिंतन केल्यानंतर सगळे लाभ होतील. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या नामाचं स्मरण केल्यानंतर सगळे लाभ होतील. अजून पुढं काय होईल? जन्म मरणाच्या खुंटतील खेपा. आणि या मार्गावर चालत असताना जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा 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 जन्म घेऊन घेऊन परत आपण माणसाच्या जन्माला आलो. या जन्मामध्येच फक्त संधी आहे की जन्म मरणाच्या खेपा संपवण्याची संधी फक्त माणसाच्या जन्मामध्ये आहे. मग ते आपण या जन्मामध्ये करून घेऊ. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंत. या नामाचं स्मरण केल्यामुळं जन्म मरणाच्या खेपा संपतील आणि पुढचा जो मार्ग आहे तो अतिशय सुगम होईल. आणि हा मार्ग सिद्ध आहे, संतांनी हा मार्ग सिद्ध केलेला आहे. त्यामुळे या मार्गावर चालण्यामध्ये काही शंका नाही, कोणताही संशय घेण्याची गरज नाही की मी पोहोचेन का नाही. अजिबात संशय घ्यायची गरज नाही, कारण संतांनी हा मार्ग स्वतः चालून सिद्ध केलेला आहे. संत स्वतः या मार्गाने जाऊन परमात्म्याच्या ठिकाणी पोचलेले आहेत. त्यामुळं आपणही निश्चित पोचणार आहे असा विश्वास धरून या मार्गाने आपण जाऊ. नामाचं चिंतन करत करत हा मार्ग आपण चालू. म्हणजे काय होईल? सगळे लाभ होतील, जन्म मरणाच्या खेपा खुंटतील आणि हा मार्ग सिद्ध असल्यामुळं पुढचा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकर सोपा होईल. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत, शेवटी काय करावं लागेल? हे सगळं होण्यासाठी काय करावं लागेल? तुका म्हणे घालू जीवपणाची रा. हे सगळं होण्यासाठी जीवपणावर दगड घालावा लागेल. जीवपणा म्हणजे मी देह आहे आणि या देहाच्या संबंधित हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझे नातेवाईक, ही माझी वस्तू, हे माझं घर, हे माझा, या सगळ्यावर दगड घालावा लागेल. तुका म्हणे घालू जीवपणाची रा. आणि तेव्हा जाऊ त्या माहेरा निजाचिया. त्या माहेरामध्ये प्रवेश कधी आहे? जीवपणावर, मीपणावर, देहपणावर, देह संबंधित पसाऱ्यावर ज्यावेळेस दगड घालू, दगड ठेवू त्याच्यावर, त्यावेळेस त्या माहेरामध्ये प्रवेश आहे. त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याच वेळी प्रवेश आहे. तुका म्हणे घालू जीवपणाची रा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. अन वंदू चरण रज सेऊ उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रज सेऊ उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया. अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठला माजोगा. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंत.
तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.